नवी मुंबईतली शिवसेना नगरसेवक एम.के. मडवी आणि करण मडवींना अटक करण्यात आली अशी माहिती कळते। आमदार संदीप नाईक यांची गाडी त्यांनी फोडली होती आणि नवी मुंबईतलं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस राडा प्रकरणी आता दोघांना अटक करण्यात आली अशी माहिती कळते। एम.के. मडवी आणि करण मडवी हे ऐरोलीचे शिवसेनेचे नगरसेवक आहेत। आता एक महत्त्वाचे अपडेट आपण बघतो। आपल्याला माहिती आहे संदीप नाईक यांची गाडी फोडलेली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हा चांगला राडा झालेला होता। अधिक माहिती घेणार आहोत विनय म्हात्रे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी। विनय, नवी मुंबईच्या राजकारणामध्ये कायम अशा घडामोडी घडत असतात, आता सेना कार्यकर्त्यांना थेट अटक करण्यात आली असं कळतंय। रेणुका, शुक्रवारचा हा संपूर्ण प्रकार आहे। महानगरपालिकेने उभारलेल्या सभागृहात त्या सभागृहाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक, महापौर जेवण सुतार आणि शिवसेनेचे सगळे पदाधिकारी होते, परंतु राजन विचारे हे उद्घाटनासाठी येणार होते। 5 मिनिटं थांबावे अशी विनंती एम.के. मडवींनी केली होती, मात्र महापौरांनी ती विनंती न पाळल्यामुळे तिथे जो वादावाद झाला त्याचा परिणाम नंतर हा राड्यामध्ये झाला आणि त्या राड्यामध्येच आमदार संदीप नाईक यांची गाडी फोडली होती। त्यानंतर राष्ट्रवादीने पोलीस स्टेशनात जाऊन तक्रार दाखल केली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आता रबाळे पोलिसांनी एम.के. मडवी आणि करण मडवी ह्या दोघा पिता पुत्रांना त्यांना आता अटक केलेली आहे आणि त्यांना आता थोड्या वेळात कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। धन्यवाद विनय, या माहितीबद्दल। आपण बघतोय दोघांना अटक करण्यात आली। एम.के. मडवी आणि करण मडवींना या राड्या प्रकरणी आता अटक करण्यात आली अशी माहिती कळते। एक महत्त्वाची बातमी येते, भाजपची वेबसाईट हॅक झाली अशी माहिती सध्या मिळते। काँग्रेस मीडिया सेल प्रमुख दिव्या स्पंदना यांनी ही माहिती दिली असं कळतंय। भाजपनं म्हणूनच तुर्तास वेबसाईट बंद केली आणि लवकरच वेबसाईट सुरू होईल अशी माहिती देखील भाजपकडून देण्यात आलेली। आताची एक महत्त्वाची बातमी सध्या आपण बघतोय, भाजपची वेबसाईट हॅक झालेली आहे आणि काँग्रेसच्या मीडिया सेल प्रमुख दिव्या स्पंदना यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून भाजपनं या वेबसाईटचं काम तुर्तास बंद केलेलं आहे आणि काही वेळातच ही वेबसाईट सुरू होईल अशी माहिती देखील भाजपकडून दिली जाते।